कृष्ण पूजनीय आहेत, त्याप्रमाणे त्यांची भूमी वृंदावन आणि गिरी गोवर्धन देखील पूजनीय आहेत। या विधानाची पुष्टी श्रीकृष्णांच्या वक्तव्यातून होते। ते म्हणतात, गोवर्धन पूजा माझ्या स्वतःच्या पूजेसमान आहे। या समयापासून गोवर्धन पूजा आजपर्यंत चालत आलेली आहे। याच उत्सवाला अन्नकूट असेही म्हणतात। वृंदावनातील आणि बाहेरील सगळ्याच मंदिरातून या उत्सवात फार मोठ्या प्रमाणात अन्नपदार्थ बनवले जातात आणि त्यांचे प्रचुर मात्रेने लोकांमध्ये वितरण केले जाते। कधी कधी असे अन्न लोकांच्या गर्दीत फेकले जाते, तेव्हा लोक असे अन्नपदार्थ जमिनीवरून गोळा करून प्रसाद म्हणून प्रेमाने खातात। यावरून आपणाला समजते की भगवान श्रीकृष्णांना अर्पण केलेला प्रसाद जरी जमिनीवर पडला तरी तो कधीही दूषित होत नाही, म्हणून लोक असा प्रसाद गोळा करतात आणि मोठ्या आनंदाने भक्षण करतात। स्वर्गीय लोकांचा परमधिपती असल्याचा इंद्राला मोठा अभिमान झाला होता आणि इंद्राला धडा शिकवण्यासाठीच पूर्ण पुरुषोत्तम भगवान श्रीकृष्णांनी गोपजनांना इंद्रयज्ञ थांबवून गोवर्धन पूजा करण्याचा सल्ला दिला होता। नंद महाराजांसहित सर्वच प्रामाणिक व सरळ स्वभावाच्या त्या गवळ्यांनी श्रीकृष्णांची सूचना स्वीकारली आणि त्यांच्या सल्ल्यानुसार सर्व गोष्टी यथावत संपन्न केल्या। त्यांनी गोवर्धन गिरीची पूजा संपन्न करून गोवर्धन पर्वताची परिक्रमा देखील केली। त्यावेळीपासून वृंदावनवासी या उत्सवाच्या तिथीवर सुरेख पोशाख करून गोवर्धन गिरीकडे येतात व त्याची पूजा आणि परिक्रमा करतात। श्रीकृष्णांच्या सूचनेप्रमाणे नंद महाराज आणि वृंदावनवासी गोपजनांनी विद्वान ब्राह्मणांना निमंत्रण दिले आणि त्यांनी मंत्रोच्चारण करून व प्रसादाचे वितरण करून गोवर्धन पूजेला सुरुवात केली। वृंदावनवासी जनांनी एकत्र येऊन आपल्या गायींना सर्वात पुढे ठेवून ते गोवर्धन पर्वताची परिक्रमा करू लागले। गोपिकांनी नवनवीन उंची वस्त्रे परिधान करून व भरपूर अलंकार घालून ऐश्वर्यशाली शृंगार केला होता। त्या बैलगाड्यात बसल्या व श्रीकृष्णांच्या लीलांची अनेकानेक मधुर गीते गाऊ लागल्या। उपस्थित ब्राह्मण पुरोहितांनी गोपांना आणि त्यांच्या पत्न्यांना अनेकानेक शुभाशीर्वाद दिले। सर्व गोष्टी पूर्ण झाल्यावर भगवान श्रीकृष्णांनी एक विशाल दिव्य रूप धारण केले आणि त्यांनी आपण स्वतःच गोवर्धन पर्वत असल्याचे वृंदावनवासी जनांसमोर जाहीर करून सांगितले। यातून त्यांना